आपले मिरज हे आरोग्य पंढरी म्हणून विख्यात असून आपणासारख्या डॉक्टर यांच्या रुग्णसेवेमुळे मिरज आरोग्य पंढरी म्हणून विख्यात आहेच. आपल्या मिरज सिव्हिलमध्ये महाराष्ट्र व कर्नाटकामधील असंख्य आजारी रुग्ण, गोरगरीब रुग्ण उपचाराकरिता मिरज सिव्हिलमध्ये भरपूर प्रमाणात रुग्ण येत असतात. आपणास व सर्व डॉक्टर यांना कामाचा लोड भरपूर असतोच, परंतु रुग्णसेवेबरोबर हॉस्पिटल परिसरामधील स्वच्छता, हॉस्पिटलमधील स्वच्छता, गृहामधील स्वच्छता देखील तितकीच महत्त्वाची आहे. बाह्य रुग्ण विभागामधील शौचालयामध्ये स्वच्छता नाही. मुतारीमध्ये तर अतिशय भयावह परिस्थिती आहे. कृपया स्वच्छतागृहाची स्वच्छतांबाबत योग्य त्याप्रमाणे आपणाकडून पाहणी करून सूचना देण्यात याव्यात. त्याप्रमाणे अंतरुग्ण विभागांमध्ये देखील स्वच्छतेबाबत काळजी घेणं महत्त्वाचं आहे. अत्यंत महत्त्वाचा विषय म्हणजे आपल्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये निर्माण होणारा बायोवेस्ट कचरा बाबत जवळपास सिव्हिलमध्ये जवळपास 3 खोली बायोवेस्ट दिसतात. ही परिस्थिती अतिशय गंभीर आहे. तसेच कचरा साठवणूक ठेवल्याचं निदर्शनास आलं. तेथील परिसरात भटके कुत्रे यांचा वावर दिसतोय. ही परिस्थिती अतिशय भयावह असून बायोवेस्ट कोणत्या कारणासाठी इतक्या मोठ्या प्रमाणात साठवणूक करून ठेवण्यात आलं आहे याबाबत काही माहिती उपलब्ध करण्यात यावी. सदर बायोवेस्ट कचऱ्यामध्ये मानवी अवयव व इतर वेस्टचा समावेश दिसून येतो. वेळेत बायोवेस्टचे योग्य प्रकारे नियमानुसार विल्हेवाट लावणं गरजेचं होतं. या बायोवेस्टबाबत आम्ही सन 2019मध्ये देखील तक्रार केल्यानंतर जबाबदार अधिकारी वर्गात दंडात्मक कारवाई करण्यात आली होती. बायोवेस्ट मानवी अवयव यांची योग्य प्रकारे विल्हेवाट करण्याकरिता आम्ही प्रत्येक वेळी तक्रार करणं गरजेचंच आहे का याबाबत माहिती मिळावी. सिव्हिल परिसरामध्ये देखील कचऱ्याचं साम्राज्य पसरलं असून याबाबत सर्वत्र प्लास्टिक कचऱ्याचे प्रमाण खूप वाढलं असून याबाबत जनजागृती व योग्य नियोजन करणं, कचरा करण्यास प्रतिबंधक करणं, ठराविक ठिकाणी कचरा एकत्र करून त्यांचा योग्य प्रकारे विल्हेवाट लावणं महत्त्वाचं आहे. ठिकठिकाणी सूचना फलक लावून स्वच्छतेबाबत जनजागृती करण्यात यावी. कचरा कुंडी ठेवण्यात यावेत. फक्त सूचना फलक लावून आपली जबाबदारी संपत नसून त्याची अंमलबजावणी योग्य प्रकारे करणं गरजेचं आहे. सिव्हिल परिसरामध्ये गुटखा, मावा, तंबाखूजन्य पदार्थ खाण्याबरोबर सोबतच ठेवणं यावर देखील बंदी करणं महत्त्वाचं आहे. तरी माझ्या निदर्शनास आलेल्या स्वच्छतेबाबत बाबी मी सदर अर्जाद्वारे आपणासमोर मांडत असून सदर बाबी अतिशय महत्त्वाच्या असून आपल्या स्तरावरून शहानिशा करून योग्य कारवाई करण्यात यावी. मिरज शहराची शोभा आपली मिरज सिव्हिल, आपले आरोग्य मंदिर स्वच्छ असावं. अस्वच्छतेमुळे डॉक्टर, रुग्ण व रुग्ण नातेवाईक यांना देखील खूप त्रास होतो. तर याबाबत योग्य ती कारवाई करण्यात यावी. सदर विषयाची आपणामार्फत कोणती कारवाई केली त्याची आम्हाला लेखी स्वरूपात माहिती मिळावी म्हणून निवेदन दिलं. यावेळी जमीर सनदी युथ फाउंडेशन महाराष्ट्र राज्याचे संस्थापक अध्यक्ष जमीर सनदी यांच्या उपस्थितीत अध्यक्ष माननीय रुपेश शिंदे यांना शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय मिरज सिव्हिल हॉस्पिटल यांना निवेदन देण्यात आले. तसेच यावेळी उपस्थित रमजान मुलानी, शांतीनाथ पाटील, सद्दाम मुल्ला, समीर सनदी, सचिन शिरढोणे, युनुस ढालाईत, अशफाक सय्यद, जीवन माणी, इम्रान आलासे, समीर मुजावर, सरदार मुलानी, नझीर मुजावर, जमीर सनदी युथ फाउंडेशनचे सर्व सदस्य यावेळी उपस्थित होते. आज आम्ही जमीर सनदी युथ फाउंडेशनच्या माध्यमातून आम्ही सिव्हिल हॉस्पिटल मिरज शासकीय रुग्णालय येथे इथं पाहणीसाठी आलेलो असता आम्हाला इथं बायोमेडिकल वेस्ट 3 रूम भरून कचरा दिसला. तिथल्या SIला विचारताना SIनं टाळाटाळीचे उत्तर दिला. त्यानंतर ह्या सगळ्या गोष्टीची शूटिंग घेऊन आणि MS ऑफिसला गेलो तर डॉक्टर रुपेश शिंदे सरांना भेटून याच्यावर चर्चा केली की येणाऱ्या 2 दिवसात ह्या सगळ्या गोष्टीची जे आहे बायोमेडिकल वेस्ट ते जर खाली नाही केलं तर आम्ही इथं आंदोलन करणार व ते जे सूर्या बायोमेडिकल वेस्टची जी कंपनी आहे त्यावर एक सारखं त्याला दंड न करता त्याच्यावर काहीतरी एक मोठ्या प्रमाणात कारवाई करण्यात तर टेंडर रद्द करावं आणि नवीन कंपनीला ते टेंडर देण्यात यावं अशी आमची मागणी आम्ही केलेलं आहे त्यांना. तर तसंच त्या मागणी संदर्भात हे करताना दुसऱ्या विषयावर पण चर्चा झाल्या. ज्या काही या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये जेवढे काही पेशंट ॲडमिट होतात इथून पुढे त्यांना जर बाहेरच्या मेडिकलमधनं काय जर औषध आणून जर लावत असतील तर त्या लोकांनी इथल्या मेडिकलमधलं बिल घ्यायचं आणि MS ऑफिसला जाऊन ते बिलं जर सबमिशन केलं तर MS ऑफिसवाल्यानं तिथनं तुम्हाला चेक परत रिटर्न तुमचे जे काय पैसे आहेत ते रिफंड करतो म्हणून सांगितलेले आहेत. तरी सर्व जे काय पेशंट आहेत त्या पेशंटांनी इथून पुढे काय लागलेलं जर मेडिकलची जी बिलं आहेत ती MS ऑफिसला जमा करून त्यांचं रिफंड करून घ्यावे. दिवसभरातील घडामोडींचा आढावा घेण्यासाठी पाहत रहा N24 मराठी न्यूज चॅनल.